नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता गुड्डू येतो आणि इथे जीवाला विचारतो, गेल्या का नंदिनी बहूची? तर आता जीवा म्हणतो, हो हो तुझी नंदिनी बहूची गेली आहे, पण तू कुठे गेला होतास रे गुड्ड्या? तर गुड्डू म्हणू लागतो, माझं एक पार्सल आलं होतं आणि ते पार्सल आणण्यासाठीच मी गेलो होतो। जीवा म्हणतो, म्हणजे तू काय पार्सल आणलेस? आता तुझी ही नंदिनी बहूची माझ्यावर चिडली आहे आणि म्हणूनच तू माझ्यासाठी ड्रिंक वगैरे घेऊन तर आला नाहीयेस ना? मी दारू वगैरे पिणार नाहीये, अगोदरच सांगतो, असं म्हणत आता जीवा गुड्डूला म्हणतो, बघूया तुझ्या पिशवीत काय आहे। आता ज्यावेळी जीवा पटकन त्या पिशवीमध्ये हात टाकतो त्यावेळी जीवाच्या हाताला चांगलेच काटे टोचलेले असतात। जीवा म्हणतो, आय अरे गुड्डू नक्की काय घेऊन आलेस? गुड्डू म्हणतो, कोलबी। आता गुड्डूची भाषा काही जीवाच्या मेंदूपर्यंत पोचत नाही। जीवा म्हणतो, नक्की काय आणलेस तू? तर गुड्डू म्हणतो, कोलबी। कोलबी ती अशी काटेरी छोटी छोटी असते ती। आता जीवाच्या लक्षात येतं ते फ्रॉन्स आहेत। जीवा म्हणतो, फ्रॉन्स, कोलंबी, कोलबी, झिंगा। आता तर बघ गुड्डू, मला तुझ्याच हातची कोलंबी खायची आहे आणि ती तू बनवलेली कोलंबी पहिली मीच खाणार। आता बघ, आता बायकोसाठी काय पण नाही तर बायकोसाठी वेडे पण, असं म्हणत जीवाने आता एक पुढचा छान प्लॅन आखलेला असतो। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आता मानिनीताई पार्थसाठी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत असतात आणि त्याचवेळी पार्थचा फोन आलेला असतो। मानिनीताई पार्थचा फोन उचलतात। पार्थने व्हिडिओ कॉल केलेला असतो। तर मानिनीताई म्हणतात, काय झालं पार्थ, हा अवॉर्ड तुलाच मिळालाय ना? पार्थ आता चेहरा पाडून असतो। मानिनीताई म्हणतात, काय झाले पार्थ? पार्थ म्हणतो, या वर्षीच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं टॉप 30 म्हणून, टॉप 20मध्ये येण्याची मला संधी होती आणि नॉमिनेशनही झालं, परंतु यामध्ये मला अवॉर्ड तर मानिनीताई म्हणतात, नाही मिळालाय का? मग नको ना पार्थ एवढा विचार करूस। अरे पार्थ, अरे असे कितीतरी अवॉर्ड तू मिळवशील। अरे यावर्षी तुझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं, त्यानंतर तुझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, तरीसुद्धा तू एवढं छान काम केलेस, याबद्दल त्यांना काही माहीत आहे का? नाही ना? मग तू अवॉर्डचा विचार का करतोयस? नाही मिळाला ना? मग एवढा विचार नाही करायचा, या पुढचे सगळे अवॉर्ड हे तुझेच असतील। तर आता पार्थ जरा हसू लागतो। मानिनीताई म्हणतात, पार्थ अरे एवढं सगळं होऊन तू हसतोयस? असंच हसायचं। तर त्याचवेळी पार्थ आपली ट्रॉफी दाखवत म्हणतो, आई मला अवॉर्ड मिळाला आहे। आता पार्थला अवॉर्ड मिळाला हे पाहून मानिनीताईंचा आनंद काही गगनात मावत नसतो। मानिनीताई खुश होतात आणि म्हणू लागतात, पार्थ काय बोलतोयस, तुला अवॉर्ड मिळालाय म्हणजे तू माझ्याशी? तर पार्थ म्हणतो, हो आई, मी तुझ्याशी थोडं खोटं बोलत होतो। तर मानिनीताई म्हणतात, पार्थ अरे असं खोटं बोलायचं असतं का? तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळालाय, खरंच मला तर खूप अभिमान वाटतोय तुझा। अरे तू काय करून दाखवलंयस। आता विक्रम यांना तर खूप आनंद होईल, ते ज्यावेळी ट्रॉफी पाहतील ना। तर पार्थ म्हणतो, त्यांना काय फरक पडणार आहे, त्यांच्याकडे अशा 6 ट्रॉफी आहेत। तर मानिनीताई म्हणतात, तू 8 मिळवशील याची मला पूर्ण खात्री आहे। पार्थ तुला जे यश मिळालंय ना, त्यासाठी खरंच तुझं मी कौतुक कितीही केलं तरी ते कौतुक कमीच आहे, परंतु माझी देवाने प्रार्थना ऐकली, असं म्हणत मानिनीताई देवाचे आभार मानतात आणि पार्थला म्हणतात, आज देवासमोर मी केलेली प्रार्थना, देवाचे आशीर्वाद आणि काव्याचे शुभेच्छा कामी आले आहेत आणि म्हणूनच हा अवॉर्ड आज पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी आला आहे। देशमुखांच्या या बछड्याने हे सिद्ध केलं आहे की आज तो टॉप 30मधून 20मध्ये आला आहे आणि उद्या तो टॉप 1मध्ये सुद्धा असेल, असं म्हणत मानिनीताई पार्थचं भरभरून कौतुक करतात आणि म्हणतात, बोल आज तुला काय हवंय, तू जे बोलशील ते मी तुझ्यासाठी जेवणात चमचमीत बनवणार आहे। दुपारसाठी काय बनवू? तर पार्थ म्हणतो, नाही नको, आपण लंचचं नंतर बघू, आता मला बरीच कामं आहेत, मी तुला नंतर फोन करेनच, परंतु आपण रात्रीच भेटू। तर मानिनीताई म्हणतात, पार्थ बाळा लवकर या हा। आणि हो आता काव्या आता मानिनीताई पुढे काही सांगणार तर पार्थ फोन कट करतो आणि त्यानंतर आपल्याला मिळालेला अवॉर्ड ती ट्रॉफी हातात घेतो आणि त्याकडे पाहत म्हणतो की मला अगदी विश्वासाने आणि खात्रीशीर सांगणाऱ्या की तुम्हालाच अवॉर्ड मिळणार ह्या काव्याच होत्यात। आता पार्थला ते क्षण आठवतात ज्यावेळी पार्थ आपली टॉप 30ची ट्रॉफी हातात घेऊन म्हणत असतो की यावर्षीचं अवॉर्ड मला मिळेल ना? तर त्याचवेळी काव्या खिडकीतून म्हणालेली असते, का नाही मिळणार, देशमुखांच्या मुलालाच हा अवॉर्ड मिळणार आहे
आणि देशमुखांचा मुलगा त्याची मेहनत सिद्ध करून दाखवणार आहे. तर आता पार्थ काव्याला म्हणालेला असतो, तुम्ही इथे काव्यामध्ये काही नाही, काळजी करू नका, मी कोणताही नियम मोडला नाही आहे. तुम्ही काय म्हणाला होता, म्हणजे आपल्यामध्ये काय ठरलं होतं की मी खोलीत येणार नाही, आणि मी खोलीत आलेच नाही आहे, मी फक्त खिडकीत बसली आहे, हो की नाही बोकुडी? आपण कुठे बसलो आहे? खिडकीत. त्यामुळे आपला त्रास कोणालाही होणार नाही. आणि कसं आहे ना बोकुडी, ज्यावेळी आपल्याला काळ्या कुट्ट्या अंधारात काहीच दिसत नसतं, तेव्हा एक व्यक्ती आपल्यासाठी दिवा घेऊन उभी असते आणि ती सतत आपल्यासाठी असते. परंतु त्यावेळी आपण ठरवायचं की आता आपण अंधारात कुडत बसायचं की काजवा होऊन उडायचं. आता मात्र पार्थला काहीच कळालेलं नसतं. पार्थ म्हणतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे काव्या? तर काव्या बोकुडीला म्हणते, बोकुडी, मला हेच म्हणायचं आहे, न लढता हरायचं नसतं, न चालता मागे फिरायचं नसतं. बोकुडी अभ्यास केला होता ना, पेपर दिला होता ना, मग भीतीने असं मरत बसायचं की पाठ थोपटून घ्यायची आणि आनंदात राहायचं, हे तुम्हीच ठरवा बोकुडी, हो की नाही बोकुडी? असं म्हणत आता काव्या बोकुडीच्या नावाखाली पार्थला या सगळ्यामध्ये सावरत असते. ती पार्थला सपोर्ट करत असते आणि हे पार्थच्या लक्षात येतं. पार्थ काव्याला विचारतो की तुम्हाला खरंच असं वाटतंय का की यावर्षीचा अवॉर्ड मलाच मिळेल? तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख, यावर्षीचं अवॉर्ड तुम्हाला जर नाही मिळालं तर या जगात कोणाला काय मिळेल काय नाही मिळेल या सगळ्यावरचा माझा विश्वासच उडून जाईल. कारण देशमुख, या अवॉर्डसाठी तुम्ही पात्र आहात आणि हा अवॉर्ड तुम्हालाच मिळणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. काव्याने अगदी खात्रीशीर सांगितलेलं असतं की देशमुख, हा अवॉर्ड तुम्हालाच मिळणार, कारण या अवॉर्डसाठी तुम्हीच योग्य आहात. खरं सांगते देशमुख. तर पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर काव्या पुढे पार्थला म्हणते, तुम्हाला माहीत असेल की नाही मला नाही माहीत देशमुख, परंतु तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात. आता हे ऐकताच पार्थ म्हणतो, खोटं बोलताय तुम्ही? तर काव्य म्हणते, नाही देशमुख, मी खोटं बोलत नाहीये, खोटं बोलण्याचे दिवस गेले आहेत माझे. देशमुख, आता मी जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे, निखळ आणि नितळ खरं बोलते. देशमुख, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. देशमुख, मी तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळी मला अभ्यासाचा कंटाळा यायचा, अभ्यास नकोसा वाटायचा, माझी चिडचिड व्हायची, त्यावेळी मी तुमच्याकडे पाहायची. त्यावेळी माझ्या मनात एकच विचार यायचा, हा माणूस थकत कसा नाही, या माणसाला धाप का लागत नाही? कारण त्याचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे तुमचं तुमच्या कामावर असणारं नितांत प्रेम. तुम्ही तुमच्या कामात स्वतःला झोकून दिलं होतं आणि म्हणूनच आज तुम्ही जी काही मेहनत घेतली आहे त्याचं यश तुम्हाला मिळणारच आहे. देशमुख, खरंच सांगायचं का, ज्यावेळी एखाद्या गोष्टीत आपण स्वतःला चोकून घेतो, त्या गोष्टीलाच आपण सर्वस्व मानत असतो, त्यावेळी ती गोष्ट आपल्यापासून कोणीही दूर घेऊन जाऊ शकत नाही. अगदी एखादा प्रियकर आपल्या प्रियसीवर जेवढं नितांत प्रेम करतो तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या कामावर करताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा कवी जेवढं आपल्या कवितेबद्दल भरभरून बोलू शकतो तेवढंच तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोलू शकता. दगड, विटा, माती, ब्ल्यूप्रिंट याबद्दल तुम्ही भरभरून बोलू शकता आणि त्यात तुमचा हात कोणीही धरू शकत नाही. लाखो रुपये खर्च करून लोक डेस्टिनेशन बघायला जातात, तेवढा उत्साह जेवढा त्या लोकांमध्ये असतो तेवढाच उत्साह तुम्ही तुमची साईड बघायला जात असताना तुमच्यामध्ये असतो. आणि हे मी स्वतः तुमच्या डोळ्यात पाहिलं आहे, मी अनुभवलं आहे देशमुख. एखाद्या आवडत्या मुलीच्या सहवासात एखादा मुलगा जसा खुलतो ना, तसंच तुमच्याही कामाच्या बाबतीत आहे. तसेच तुम्हीही असता तुमच्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन देताना. मी हे सगळं काही अनुभवलं आहे देशमुख आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमच्या कामावर विश्वास आहे आणि तुमचा तुमच्या मेहनतीवर विश्वास असायला. आणि या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आणि जर अशा माणसाला जर अवॉर्ड मिळणारच नसेल तर मग तो या माणसाचा नाही, तो तर अवॉर्डची चूक आहे, त्या अवॉर्डमध्ये फॉल्ट आहे. असं म्हणत काव्याने सरळ सरळ पार्थला अवॉर्ड जाहीर केलेला असतो. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही कधी एवढं मला नोटीस केलं? तर काव्या पार्थला म्हणते, तीच तर खरी गंमत आहे देशमुख, मुलीसुद्धा मुलांना ऑब्झर्व करत असतात, त्यांचासुद्धा त्यांच्यावर लक्ष असतो, पण ते कळत नसतं. असं म्हणत काव्या पार्थच्या चेहऱ्यावर हसू आणते आणि नकळतच का होईना परंतु पार्थला तिने धीरही दिलेला असतो. या सगळ्यात तुम्हीच यशस्वी ठरणार ही काव्याने पार्थला दिलेली खात्री असते. तर पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर काव्या पार्थला म्हणते, देशमुख, आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट केलेत, खूप घाम गाळलात आणि म्हणूनच इथवर येऊन पोचला आहात. आणि त्याचे आनंद अश्रू ज्यावेळी तुमच्या हातात अवॉर्ड असेल ना त्यावेळी तुम्हाला तुमच्या डोळ्यात दिसतील. तुम्हाला हा अवॉर्ड मिळणार याची मला पूर्ण खात्री आहे.
काव्या पार्थला म्हणते, म्हणूनच देशमुख मी तुम्हाला सांगते की उद्याची पहाट तुमची आहे, उद्याचा सूर्य हा तुमचा आहे, त्यामुळे काळजी करू नका. परंतु पार्थच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. काव्य अश्रू पुसण्यासाठी हात पुढे करते, परंतु तेवढ्यातच ती तिचा हात मागे घेते आणि तिथून निघून जाते. परंतु काव्या ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे आपला हात ठेवत पार्थने नकळतच काव्याची साथ मागितलेली असते. तर आता हे सर्व क्षण ज्यावेळी पार्थला आठवतात त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं. हे सगळं काही श्रेय त्याने नकळत का होईना परंतु काव्यालाच दिलेलं असतं. तर दुसरीकडे आता काव्या मानिनीताईंसाठी चहा घेऊन येते आणि म्हणू लागते, आई तुमच्यासाठी चहा. तर मानिनीताई म्हणतात, काव्या ग चहा नको, तर तुझ्या बोक्याला अवॉर्ड मिळाला आहे. तर काव्या म्हणते, काय? तर देशमुखांना खरंच अवॉर्ड मिळाला आहे? मानिनीताई म्हणतात, हो, आत्ताच त्याचा व्हिडिओ कॉल आला होता, त्याला अवॉर्ड मिळाला आहे. आता मात्र काव्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. काव्या खुश होते. मानिनीताईंना मिठी मारत ती तिचा आनंद साजरा करत असते. ती म्हणू लागते, आई खरंच खरंच आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. खरंच माझ्या बोक्याला अवॉर्ड मिळाला, याचा अर्थ आत्तापर्यंत टॉप 30मध्ये असणारा माझा बोका आर्किटेक्ट आता टॉप 20 आर्किटेक्ट झाला आहे. असं म्हणत काव्या आता आपल्या बोकुडीला घेते आणि म्हणू लागते, ऐकलंस का बोकुडी, आपल्या बोक्याला अवॉर्ड मिळाला आहे आणि आज त्याच्यासाठी हा स्पेशल दिवस आहे. आणि त्याचवेळी तिथे रम्या येते आणि म्हणू लागते, मामी अगं तुला कळालं का? तर मानिनीताई म्हणतात, हो मला कळालं आहे. तर रम्या म्हणू लागते, मामी अगं किती आनंदाचा दिवस आहे ना, आज तर पार्थने सिद्ध केलं आहे आणि म्हणूनच मी आज ठरवलं आहे, पार्थला मी बाहेर डिनरसाठी घेऊन जाणार, माझ्याकडून मी त्याला पार्टी देणार आणि आज आम्ही दोघंही खूप मस्त एन्जॉय करणार. असं म्हणत रम्या हसू लागते. तर काव्याही तिच्यावर हसते. तर रम्या आता काव्याला म्हणते, हसायला काय झालं? काव्या म्हणते, नाही नाही काही झालं नाहीये. मला एवढंच सांगायचं रम्या, पार्थला जर बाहेर जेवायला जायचं असेल ना तर ते त्यांच्या आईसोबत जातील ना, तुझ्यासोबत वेळ घालवायची काय गरज आहे? तसाही त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. आईसोबत गेले तर खूप छान गप्पाही रंगतील. असं म्हणत काव्याने आता रम्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं असतं. आता रम्या काव्यावर चिडते आणि म्हणू लागते, हे बघ काव्या, आत्तापर्यंत पार्थने माझ्यासोबत वेळ घालवला आणि म्हणूनच आज त्या अवॉर्डसाठी तो पात्र ठरलाय. या तुझ्या फडतूस बोक्याच्या पायगुणाने वगैरे काही घडलेलं नाही आहे, त्यामुळे तू उगाच या सगळ्यामध्ये पडायची काहीच गरज नाही आहे. काव्या तुला माहीत नसेल परंतु अनेक प्रोजेक्टवर आम्ही दोघांनी एकत्र काम केले आणि म्हणूनच त्याला हा अवॉर्ड मिळाला आहे आणि या सगळ्याचं श्रेय तो नक्कीच मला देईल आणि तो मीडियासमोर सांगेलच, तुलाही पाहायला मिळेल. असं म्हणत रम्या अगदी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये स्वतःचंच कौतुक करून घेत असते. आता रम्याचं हे बोलणं ऐकताच मानिनीताई म्हणतात, मीडिया? तर त्याचवेळी वसू आत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात, रम्या झाली का तुझी तयारी? चल आपल्याला ऑफिसला निघावं लागेल आणि आज तर मला ऑफिसला यावंच लागेल कारण विक्रम इंडियात नाही आहे ना, त्यामुळे आता सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे आणि माझ्यासोबत तुलाही यावं लागेल कारण पार्थच्या यशात तुझाही तितकाच हातभार आहे, त्यामुळे तुलासुद्धा माझ्यासोबत यावं लागेल. चल आपल्याला निघायला हवं. असं म्हणत वसू आत्या आता रम्याला घेऊन ऑफिसला निघालेले असतात. इकडे मात्र मानिनीताईंना खूप राग आलेला असतो परंतु मानिनीताई काहीच बोलत नाहीत, ते शांत असतात. तर इकडे पाहायला मिळतं की नंदिनी ज्यावेळी आनंद आश्रममध्ये येते त्यावेळी आनंद आश्रममध्ये अकाउंटचं काम करणाऱ्या मॅडम नंदिनीला म्हणू लागतात, नंदिनी ही आपल्या आनंद आश्रमच्या अकाउंटची फाईल आहे. या अकाउंटच्या फाईलनुसार आणि या सगळ्या हिशोबानुसार आपले फंड आता संपत आले आहेत. आता हे ऐकताच नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते, असं कसं शक्य आहे? कारण आपले फंड तर मार्चपर्यंत होते ना, मग ते असे एवढ्या लवकर कसे संपू शकतात? तर त्या मॅडम म्हणतात, हो नंदिनी, मला माहीत आहे की आपले फंड हे आपल्याला मार्चपर्यंत पुरणार, हे आपल्या हिशोबानुसार होतं, परंतु अचानकच साने आजी आहेत त्यांना ॲडमिट करावं लागलं आणि त्यामुळेच त्यांच्यावर आपल्याला काही पैसे खर्चही करावे लागलेत कारण त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन होतं. शिवाय तू जी मेडिकल पॉलिसी काढली होतीस ती एका आठवड्यापूर्वीच संपली आहे आणि यामुळेच आपले फंड आता कमी आहेत, ते संपत आले आहेत. आणि नंदिनी, तो केतन आहे ना 12 वर्षाचा मुलगा, त्याचा सायन्स एक्झिबिशनमध्ये पहिला नंबर आला आहे आणि त्यासाठीच त्याला पुढच्या फेरीसाठी मला दिल्लीला पाठवावं लागलं आणि त्याला आपण एकट्याला पाठवू शकत नव्हतं आणि म्हणूनच आपण आपल्या स्टाफ मेंबरपैकी एकाला त्याच्यासोबत पाठवलं आहे. त्यासाठी सुद्धा मला काही पैसे खर्च करावे लागलेत. नंदिनी म्हणू लागते, सॉरी काहीच हरकत नाही, काय झालंय ना, खूप दिवसानंतर मी इथे आली आहे,
त्यामुळे पुढच्या काही कामांचे माझ्याकडे अपडेट नाही आहेत. मला असं वाटतंय की मी 16 किंवा 15 डिसेंबर असं म्हणताच नंदिनी शांत होते. तिला 16 डिसेंबरचा तो दिवस आठवतो, तो क्षण आठवतो, त्यामुळे ती तिथेच शांत होते. तर नंदिनीच्या अकाउंटच्या मॅडम नंदिनीला म्हणू लागतात, इट्स ओके. 16 डिसेंबरनंतर जे काही तुझ्या आयुष्यात वादळ आलं आहे ते आम्ही समजू शकतो. तर आता दुसऱ्या मॅडम म्हणतात, पण आता ताणू नका ना, कारण जीवादादा जे ब्लॉग्स करतोय आणि ज्या ब्लॉग्सच्या माध्यमातून तो त्याचं प्रेम व्यक्त करण्याचा, या जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यावरून आम्हाला जीवादादाचं प्रेम कळतंय. जीवादादाचं तुझ्यावर असणारं प्रेम आम्हाला दिसतंय नंदिनी. तर अकाउंटच्या मॅडम म्हणू लागतात, आणि तो अंघोळीचा व्हिडिओ? तर त्या दुसऱ्या म्हणतात, अगं हो ना, म्हणजे जीवादादाचं नंदिनीताईवर किती प्रेम आहे हे त्यात दिसूनच येत आहे. आता नंदिनी थोडी चिडते आणि म्हणू लागते, जीवादादाच्या ब्लॉगविषयी तुमच्याकडे कामं करण्यासाठी कुठली कामं नाही आहेत का? हे घ्या, ही फाईल घ्या आणि चला आपापल्या कामाला निघा. असं म्हणत नंदिनी सर्वांनाच तिथून जायला सांगते. सर्वजण तिथून निघून जातात, परंतु नंदिनीच्या जवळची असणारी व्यक्ती तिथेच थांबते. आणि आता नंदिनी तिला म्हणते, तू का इथे थांबली आहेस? तर ती म्हणू लागते, कसं आहे ना नंदिनीताई, तुझा राग न घालवता मी जर कामासाठी गेले ना तर माझा कामातच लक्ष लागणार नाही. हे घे, तू पाणी घे आणि शांत हो. तर नंदिनी त्या मुलीला म्हणू लागते, सॉरी, माझा राग मी तुमच्यावर काढला, मी तुमच्यावर खूप चिडले. तर ती म्हणते, नाही ताई, काहीच हरकत नाही, मी समजू शकते. तर आता नंदिनी तिला विचारते, अगं लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? तर ती म्हणू लागते, हो, लग्नाची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. कालच लग्नाचा बस्ता वगैरे काढून झाला, आता पुढच्या आठवड्यात लग्नही आहे. नंदिनी म्हणते, तुला जर काही मदत लागली तर अगदी निसंकोचपणे सांग, कुठलाही संकोच मनात बाळगायचा नाही. तर ती म्हणू लागते, ताई खरंच मी सांगू ना? नंदिनी म्हणते, हो अगं सांग. तर नंदिनीला ती म्हणू लागते, ताई तुला तर माहीतच आहे, माझे आई बाबा नाही आहेत, काका काकू गावावरून येणारच आहेत, परंतु मला असं वाटतंय की माझी ज्यांना काळजी आहे, माझा जे विचार करतात आणि माझ्या सुखाचा ज्यांनी विचार केला ती म्हणजे नंदिनीताई तू. आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की नंदिनीताई तू आणि जीवादानाने माझं कन्यादान करावं, तुम्ही आमच्या लग्नात कन्यादानासाठी बसावं. नंदिनीताई येशील ना गं? आता मात्र नंदिनीताई शांतच होते, तिला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे इकडे गुड्डूने खमंग अशी कोलंबी बनवलेली असते. आता तो सुगंध सर्वत्र पसरलेला असतो. जीवा धावत पळत कोलंबी खाण्यासाठी येतो आणि म्हणतो, गुड्डू अरे कसला वास येतोय आणि किती छान बनवली आहेस रे कोलंबी. तर गुड्डू म्हणू लागतो, हे काय, सासूबाईंनी चावल दिला? तर आता जीवा कुकर दाखवत म्हणतो, अरे काय आहे, बय्यबली झोपला होता आणि त्याच वेळी मी गेलो आणि हा भात घेऊन इथे आलो आहे. बरं तुझी ही फ्रॉन्स कढी कुठपर्यंत आली आहे? तर गुड्डू म्हणतो, होतच आली आहे, आता आपली फ्रॉन्स कढी पण होणार आहे आणि आपण मग मस्त असं जेवू शकतो. आता गुड्डू जीवाला म्हणतो, जीवा भैया मला तरी असं वाटते की तुम्हाला फ्रॉन्स करी भरपूर आवडते, कारण मगापासून तुम्ही या फ्रॉन्स करीची वाट पाहत आहात. आता तर फ्रॉन्स करी झालीच आहे. आता मात्र जीवा शांतच होतो. आता जीवाला शारदाताईंचं बोलणं आठवतं. शारदाताई जीवाला विचारतात की जीवा आता मी तुमच्यासाठी काय बनवू, म्हणजे फ्रॉन्सची बिर्याणी बनवू की फ्रॉन्सची ती वेगळ्या पद्धतीत कढी बनवू? तर त्याचवेळी नंदिनी मात्र चिडलेली असते आणि म्हणते, आई अगं तुझं काय चाललंय? अगं फ्रॉन्स वगैरे काही तू बनवणार नाहीयेस, कारण फ्रॉन्सची जीवांना ॲलर्जी आहे. आता जीवा गुड्डूला म्हणतो, हो तर फ्रॉन्स तर माझ्या खूप आवडते आहेत, खूप जवळचे आहेत. असं म्हणत जीवा आता गुड्डूशी खोटं बोलतो आणि म्हणू लागतो, फ्रॉन्स तर माझे जीव की प्राण आहेत आणि आज प्राण गेला तरी मी सुद्धा फ्रॉन्स खाणारच आहे. गुड्डूला काहीच माहीत नसतं आणि म्हणूनच गुड्डू जीवाला म्हणतो, खा खा, मी तुम्हाला हवे तेवढे फ्रॉन्स घालणार आहे, तुम्ही आता भात घ्या. आणि असं म्हणत आता गुड्डू फ्रॉन्सची करी त्यावर टाकतो आणि जीवाला फ्रॉन्स करी आणि भात खायला देतो. आता ज्यावेळी जीवा फ्रॉन्स समोर पाहतो त्यावेळी जीवा म्हणतो, जीवा हे फ्रॉन्स खाणं तुझ्या जीवावर बेतू शकतं, पण काय झालं, प्रेमासाठी लोक युद्धालाही उतरतात, मग काय झालं, मी एक फ्रॉन्स नाही का खाऊ शकत? होऊन होऊन काय होणार आहे, थोडीशी ॲलर्जी होणार आहे, बाकी काही होणार आहे का? नाही ना, मग माझ्या नंदिनीसाठी मी तर हे फ्रॉन्स खाऊ शकतो. असं म्हणत आता जीवा फ्रॉन्स खायला घेतो. आता दुसरीकडे पाहायला मिळतं, आता ज्यावेळी नंदिनीसमोर हा प्रश्न असतो त्यावेळी नकळतच नंदिनीच्या हातून ग्लास खाली पडतं आणि रेखाताई धावतच येत म्हणतात, काय झालं नंदिनी? तर ती मुलगी म्हणू लागते, आज ताईच्या हातून ग्लास खाली पडलंय, म्हणजे आपल्यावर
तुझ्यावर संकट येणार असंच होतं ना? तर रेखाताई म्हणतात काही काय बोलतेस अगं, ग्लास नंदिनीच्या हातून खाली पडलं म्हणजे नंदिनीवरचं संकट टळलं आहे, दुसऱ्यावर गेलं आहे. नंदिनी म्हणते तुम्ही या अंधश्रद्धांचा विचार का करताय? जा तुम्ही एक काम करा, सीमाताईंना सांगा आणि या काचा उचलायला सांगा. असं म्हणत नंदिनी आता विचार करू लागते. तर दुसरीकडे जीवाने आता शेवटी फ्रॉन्स खाल्लेले असतात. आता पहिला घास खाताच जीवाला ठसका लागतो. गुड्डू त्याला म्हणतो काय झालं जीवा भैया, तुम्हाला असा ठसका कसा काय लागलाय? परंतु हा फक्त ठसका नसतो, तर जीवाला त्रास व्हायला सुरुवात होतो. त्याच्या अंगाला खाज उठू लागते, त्याला त्रास होत असतो. गुड्डू म्हणतो काय झालं जीवा भैया? जीवा म्हणतो काही नाही आणि जीवा फ्रॉन्स खायला सुरुवात करतो. जीवा फ्रॉन्स खाणं काही थांबवत नसतो, त्याचा त्रास वाढत असतो. तो गुड्डूला म्हणतो खूप छान झाले आहेत. परंतु गुड्डूच्या लक्षात येतं की जीवाला त्रास होत आहे. गुड्डू म्हणू लागतो जीवा भैया तुम्हाला खांब का आलाय? जीवा म्हणतो काही नाही रे, असंच. असं म्हणत आता जीवा नंदिनीसाठी स्वतःच्या जीवावर बेतात असताना सुद्धा फ्रॉन्स खात असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं काव्य मानिनीताईंना म्हणते आई, आशाताईंनी बाजारातून खूप छान गाजरं आणली आहेत. मला असं वाटते की पार्थने आज जे यश मिळवलंय त्यासाठी मी स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी गाजराचा हलवा बनवावा. बनवू का मी? तर मानिनीताई होकार देतात आणि म्हणतात हो बनव ना. तर काव्य म्हणते मी गाजराचा हलवा बनवून घेते आणि त्यानंतर अभ्यासाला बसते. मानिनीताई म्हणतात काहीच हरकत नाही. परंतु त्या शांत असतात. काहीतरी घडलं आहे हे काव्याच्या लक्षात येतं. काव्या मानिनीताईंकडे पाहते त्यावेळी मानिनीताई शांत असतात आणि म्हणूनच काव्या मानिनीताईंना म्हणते आई काय झालंय नक्की? तर मानिनीताई काव्याला म्हणतात आज आपल्याला पार्थने नाही सांगितलं, परंतु वसुआत्या आणि रम्यामुळे कळालं आहे की ऑफिसमध्ये मीडियावाले येणार आहेत. काव्या म्हणते आई अहो येणारच ते, कारण पार्थने एवढं घवघवीत यश मिळवलं आहे. मग ते यशाबद्दल त्यांना विचारायला हवंच ना की या सगळ्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्याचं श्रेय कोणाला देताय? हे सगळं काही तुम्ही कसं पॉसिबल केलं? हे सगळं त्यांना कव्हरेज मिळवण्यासाठी ते नक्कीच येणार आहेत. मानिनीताई म्हणतात तू म्हणतेस त्याप्रमाणे जर मीडियावाल्यांनी हेच प्रश्न विचारलेत आणि पार्थच्या यशाबद्दल चर्चा केली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे ग. पण जर त्यांचा रोज जर दुसरीकडेच असला तर? काव्या म्हणते आई नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर मानिनीताई म्हणतात काव्या अगं 16 डिसेंबरला तू आणि नंदिनी ज्यावेळी घर सोडून गेला होता त्यावेळी इथे मीडियावाले आले होते आणि पार्थला त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारले. या सगळ्यामुळे पार्थचा तोल गेला आणि कधी नव्हे तो त्यांच्यावर खूप चिडला होता आणि जे काही घडलेलं असतं ते सगळं काही मानिनीताई काव्याला सांगू लागतात. मीडियाच्या माणसांनी पार्थला कशाप्रकारे घेरून धरलं आणि त्याला कसे उलटसुलट प्रश्न विचारले की ज्यामुळे पार्थला त्रास झाला. हे सगळं काही ऐकल्यानंतर काव्यालाही धक्का बसतो. मीडियाच्या माणसांनी मानिनीताईंना प्रश्न केलेला असतो तुमच्या सुनेला आणि दुसऱ्या मुलाला लफडं करताना लाज नाही वाटली तर बोलताना आम्हाला का लाज वाटेल? आणि त्याचवेळी पार्थचा तोल सुटलेला असतो. पार्थ त्यांच्यावर खूप आवाज चढवून बोललेला असतो आणि हे सगळं काही ज्यावेळी काव्याला कळतं त्यावेळी काव्याही घाबरून जाते. तर मानिनीताई म्हणू लागतात काव्या या सगळ्याची पुनरावृत्ती होऊ नये एवढंच मला वाटतंय. या सगळ्याची मला भीती वाटते ग. आणि ह्या सगळ्यामध्ये पार्थला सावरणारं तिथे कोणीतरी हवं आहे. तिथे विक्रमही नाही आहेत आणि इथे मात्र वसुआत्या आणि रम्या मात्र उड्या मारत मारत गेले आहेत. मला पार्थची काळजी वाटते ग. आज तर असं वाटते की आगीजवळ तेल आणि तूप ठेवल्यासारखं. माणसाला त्याचं नाव कमवायला यश मिळवायला कितीतरी वर्ष जातात, परंतु तेच नाव कमवायला एक क्षणही पुरेसा असतो. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये मीडियाची माणसं आलेली असतात. ती सर्वजण पार्थचं कौतुक करतात आणि विचारतात की या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार आहात? तर पार्थ म्हणतो या यशाचं श्रेय मी माझ्या आईबाबांनाच देणार आहे, कारण त्यांच्या कष्टामुळे त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आज हे सगळं काही शक्य झालं आहे. तर पार्थला ते विचारतात परंतु हा अवॉर्ड मिळणार की नाही हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला का? पार्थ म्हणतो आला तर, ही कालचीच गोष्ट आहे. आणि पार्थला काव्या डोळ्यासमोर दिसते. तर आता पार्थला पुढचा प्रश्न विचारला जातो की नकळतपणे या सगळ्याचं श्रेय किंवा तुम्हाला अशी कोणती तरी व्यक्ती आहे की जी मोटिवेट करते? तर पार्थ म्हणतो हो, देवाने आजूबाजूला अशी माणसं पेरली आहे की नकळतपणे आपल्याला मोटिवेट करत असतात. असं म्हणत आता पार्थ रम्याकडे पाहतो. रम्याला वाटत असतं की पार्थ आपल्याबद्दल बोलत आहे, परंतु पार्थ मनापासून अगदी काव्याबद्दल बोलत असतो. तर वसुआत्यांच्या डावाप्रमाणे एक व्यक्ती ही वसुआत्यांच्या बाजूने असते आणि ती पार्थला प्रश्न करत म्हणते हे सगळं काही झालं
तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल, परंतु तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारायला झालं तर तुमची बायको तुमच्या पाठीशी नसतानाही तुम्ही हे यश कसं मिळवलं हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ त्यांच्यावर चिडतो, तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि म्हणते, कोण म्हणतं की पार्थ देशमुखांच्या पाठीशी त्यांची बायको नाही आहे, असं म्हणत काव्याने धमाकेदार एंट्री केलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं ज्यावेळी नंदिनीला फोन येतो त्यावेळी नंदिनी म्हणू लागते, जीवाने फ्रॉन्स खाले असं जर तुम्ही नाटक करून मला जर तिथे बोलवण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर एक लक्षात ठेवा, मी तिथे येणार नाही. परंतु फ्रॉन्स खाल्यामुळे खरंच जीवाला त्रास झालेला असतो आणि जीवा आता खाली कोसळतो. तर इकडे मात्र मोठ्यानेच आता गुड्डू ओरडू लागतो, जीवा भैया आता नंदिनी जीवाला कशा प्रकारे वाचवेल. तर दुसरीकडे पार्थ आणि त्याच्या यशाबद्दल काव्य आता काय बोलेल आणि या सगळ्यामध्ये वसुहत्यांचा डाव काव्य कसा उधळून लावेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.